आतापर्यंत जे मिळवायचं होतं ते मिळवत आलेलो आहोत. आता ते टिकवायचं आहे आणि ते पुढच्या पिढी 60 पर्यंत टिकलं पाहिजे. की नॉर्मली असं दिसतं की पुरुषांमधल्या पुढच्या चिंतेचं म्हणजे कीप ऑन थिंकिंग अबाउट फ्युचर, की पुढे काय होईल. एखाद्या व्यक्तीला असं 40च्या नंतर वगैरे एक करिअर मध्ये स्टेग्नन्सी येते, त्याच्यात त्याला प्रमोशन होत नसेल किंवा नवीन काही वाटत नसेल, त्याच्यामुळे सुद्धा खूप बोर्डन येऊ शकतं. आपण स्वतःला आहे तसं ऍक्सेप्ट करत असतो. बेसिकली व्हॉट आय डोंट लाईक अबाउट माय सेल्फ ची आपली एक लांब लिस्ट असते. जर खरंच प्रत्येकाने प्रामाणिकपणे स्वतःला विचारलं की मला माझ्यातलं काय आवडतं, तर या गोष्टीवर त्यांनी कधी आयुष्यात विचार केलाही नसेल की मला माझं काय आवडतं. जर एक्सटर्नल गोष्टी आपल्याला हव्या तशा होत नसतील तर त्या गोष्टींचं खापर आपण स्वतःवरती तर मारता कामा नये. आपण आहोत तसे आहोत तिथे स्वतःला ऍक्सेप्ट, म्हणजे ज्याला आपण अनकंडिशनल सेल्फ ऍक्सेप्टन्स म्हणतो, ते जसे आहोत तसं हे केलं पाहिजे. मला प्रमोशन झालं किंवा मला अमुक असं पाहिजे होतं तसं झालं आणि म्हणून मी स्वतःच्या बाबतीत थोडा खुश आहे, हा क्रायटेरिया स्वतःच्या बाबतीत तरी किमान लावू नये. मानसिक म्हणजे काहीतरी भलतंच आहे आणि शारीरिक आजार म्हणजे ठीकठाक. हे जे नॉर्मली जो आपला एक टिपिकल हे असतं की शरीरामध्ये आजार होऊ शकतात आणि मनाला काही आजार होऊ शकत नाही, हा सगळ्यात पहिली भ्रम हटवला पाहिजे. नमस्कार. तर सरळ विषयावरच येऊया. आपण अनेकदा पुरुषांच्या जबाबदाऱ्यांबद्दल, त्यांच्या यश अपयशांबद्दल बोलत असतो, पण त्यांच्या मनात नेमकं काय चालू आहे, त्यांच्या भावना काय आहेत, यावर फार कमी चर्चा केली जाते. आपल्या समाजात लहानपणापासून एक धारणा आहे की पुरुषांनी रडायचं नसतं, मजबूत राहायचं असतं. आणि जेव्हा एखादी व्यक्ती दुःख किंवा भीती व्यक्त करण्याचा प्रयत्न करते तर त्यांच्याकडे कमजोर म्हणून पाहिलं जातं. तर या पॉडकास्टचा उद्देश एकच आहे की पुरुषांच्या मानसिक स्वास्थ्याबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधणे. आजच्या पॉडकास्टचा होस्ट असणार आहे शंतनू फडके, कारण आजचा विषय एका पुरुषाच्या दृष्टिकोनातून समजून घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा संवाद अधिक मोकळा, प्रामाणिक होईल अशी आशा करते. नमस्कार सर. नमस्कार. आजचा आपला विषय आहे की पुरुषांचं मानसिक स्वास्थ्य, मानसिक आरोग्य. आपण म्हणतोय की ते खालावत चाललेलं आहे. हा जरी अजून याच्याविषयी पूर्ण अवेअरनेस नसला तरी आता त्याची हळूहळू सुरुवात होत चाललेली आहे. तर एक खरोखर स्वास्थ्य बिघडत चाललेलं आहे आणि हे सुचवणारी काही आकडेवारी आपल्याकडे आहे का? मुळात मानसिक आरोग्य किंवा मानसिक स्वास्थ्य ज्याला म्हणू, आता आपण फार स्पेसिफिकली असं सांगितलंय की पुरुषांचं मानसिक आरोग्य किंवा मानसिक स्वास्थ्य, तर मुळात मानसिक स्वास्थ्याबद्दलची जी जागरूकता आहे तीच मुळे काही ठराविक शहरी भागांमध्ये आहे. आणि त्यातल्या त्यात पुरुषांची अशी एक वेगळं काही कन्सेप्ट आहे की पुरुषांची मानसिक स्वास्थ्य किंवा मानसिक आरोग्य काही वेगळं आहे किंवा काही एक स्पेशलिटी आहे, काही फारच एक्सक्लुझिव्ह काही कंडिशन्स आहेत ज्या पुरुषांच्या मानसिक स्वास्थ्या संदर्भातच निगडीत आहे. तर असं फारसं काही नाहीये आणि अशा फारशा डेडिकेटेड संस्थाही नाहीयेत. मुळात ज्या ठिकाणी मानसिक आरोग्याबद्दलची जागृती ही खूप कमी आहे त्या ठिकाणी पुरुषांचं मानसिक आरोग्य हा कन्सेप्ट खूप लोकांच्या अगदी पचनी न पडणार आहे की पुरुषांचं वेगळं असं काय असतं. पण त्यातल्या त्यात हे मात्र आपल्याला थोडंसं नीट समजून घ्यायला लागेल की अगदी पुरुष एक ॲनिमल किंवा एक टिपिकल आपल्या जेंडरबद्दल बघायला गेलं तर काही टिपिकल जेंडर्सचे स्वतःचे काही रूल्स ठरवलेले असतात, काही रोल्स असतात. त्यांनी एका समाजाचा भाग म्हणून त्यांनी काही गोष्टी करणं अपेक्षित असतं. सो ही जे सगळे एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत, सो त्याच्यासोबत येणाऱ्या सततच्या संपर्कांमुळे त्यांच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत का की ज्या प्रोन आहेत किंवा ते फार एखाद्या कुठल्या प्रकारच्या आजाराला प्रोन आहेत का, या संदर्भामधली जनजागृती काही ठराविक अगदी जुजबीच मानू त्या स्तरावरती चालू आहे. जसं आपण भारताच्या मध्ये बघितलं तर आपल्याला दिसतं की अल्कोहोल कन्झम्पशनचं प्रमाण हे पुरुषांमध्ये जास्त आहे. अल्कोहोलमुळे तयार होणाऱ्या मानसिक आजारांचं प्रमाण हे पुरुषांमध्ये जास्त आहे. सो असं नाहीये की एखाद्या स्त्रीने समजा जर अल्कोहोल, इफ शी गोज अल्कोहोल डिपेंडंट, तर तिला तशा प्रकारचे काही मानसिक आजार होणार नाहीत असं नाही. पण प्रमाण जर आपण पाहिलं
तर पुरुषांचं हे प्रमाण जास्त दिसतं. सो बेसिकली अल्कोहोल अँड रिलेटेड इलनेस बोथ स्पेसिफिकली टू पुरुषांच्या बाबतीमध्ये थोडंसं ते जास्त बरोबर. जातं. आणि तशा काही संस्थाही आहेत अगदी अल्कोहोल अनॉनिमस सारख्या. सो मुळात सायकोलॉजिकल हेल्थ पुरुषांची वेगळी, स्त्रीची वेगळी, किंवा अगदी ह्याची वेगळी, ॲडोलसन्सची वेगळी असं नाही. त्या त्या ठराविक वयाच्या टप्प्यामध्ये त्या त्या जेंडर्समध्ये काही बदल घडणे स्वाभाविक आहे. काही बदल हे नॅचरली घडतात, काही ट्रिगर्समुळे घडतात, स्ट्रेसमुळे होतात, आणि होणारे आजार देखील त्या त्याप्रमाणे असतात. सो दॅट ह्या बेसिसवरती ते डिफरन्शिएशन ठरलेलं आहे. आणि आता तुम्ही म्हणालात की पुरुषांना काही एक सोशल रोल्स प्ले करणं एक्सपेक्टेड असतं, आणि हे त्यांचं ट्रेनिंग त्यांना लहानपणापासून दिलं जातं. की लहान मुलांना असं आपण बरेच वेळा बघितलं जातं की तू काय मुलीसारखं रडू नकोस, किंवा तू मुलगा असं टफ राहायला पाहिजेस तू, असं वेगळ्या प्रकारे लहानपणापासून त्यांच्यावर एक प्रकारचं कंडिशनिंग केलं जातं. तर असं होऊ शकतं का की या कंडिशनिंगमुळे त्यांच्यात काही समस्या उद्भवू शकतात, किंवा त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करायला अडचण येऊ शकते, किंवा भावना जे मुली कशा थोड्या भावना व्यक्त चांगल्या प्रकारे करू शकतात, पण नॉट नेसेसरीली की कोणी तुम्हाला म्हटलं किंवा लहानपणापासून तुम्हाला असं सांगण्यात आलं आहे की तुम्ही रडू नका वगैरे, असं काही गरजेचं नाही. एखादी व्यक्ती ही फक्त त्या सल्ला म्हणजे एखादी गोष्टीची कंडिशनिंग किंवा त्या गोष्टीचा त्याच्यावरती असलेला प्रभाव खूप मॅटर करतो. ऑब्व्हियसली जो माझा रोल मॉडेल आहे किंवा जे माझ्या घरातले वातावरण आहे ते जर घरातलं वातावरण संवेदनशील असेल, आणि जरी मला कुठनं बाहेरून शिकवण्यात आलं की नाही बॉईज डोंट क्राय, माझं संवेदनशील होणं किंवा माझं असणं किंवा नसणं किंवा एखाद्या गोष्टीला संवेदनशीलतेने रिॲक्ट किंवा रिस्पॉन्ड करणं हे माझ्या लहानपणापासूनच सुरू होऊन जातं. दुसरं महत्वाची गोष्ट अशी आहे की जी कंडिशनिंग लहानपणापासूनची तुम्ही सांगताय मला, त्या गोष्टीचा काही प्रमाणात फरक पडतो. आणि ती कंडिशनिंग ह्यासाठी आहे की खरोखरच मुलगा आणि मुलगी हे वेगळेच आहेत. म्हणजे आपण म्हटलं ना, कितीही नाही म्हटलं तरी निसर्गानेच असं एक टिपिकल हे आहे की हा बायोलॉजिकली ऑर्गॅनिझम वेगळाच आहे आणि हा ॲनिमल वेगळाच आहे. सो त्याच्यामुळे त्यांचं जे वाढ आहे, मग ती शारीरिक असो भावनिक असो, जरीही त्यांच्या वयानुरूप घडत असल्या तरी ती वाढ वेगवेगळीच आहे. फक्त असं आहे की आपण जर नीट पाहिलं तर भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये मी तुम्हाला थोडंसं जास्त सांगतो की वी आर द पार्ट ऑफ सोसायटी. म्हणजे नॉर्मली कसं असतं वेस्टर्न कंट्रीजमध्ये किंवा बाहेरच्या देशांमध्ये जर आपण नीट पाहिलं तर व्यक्ती सापेक्ष जास्त गोष्टी असतात. सो म्हणजे इंडिव्हिज्युअल ओरिएंटेड अप्रोच खूप जास्त असतो की माझं माझं माझं. आणि आपल्याकडे भारतामध्ये आपण समाजाचा एक भाग असतो. सो इट्स मी ऑफ द सोसायटी इन इंडियन सिनॅरिओ. पण बाहेरच्या वेस्टर्न कंट्रीजमध्ये जर बघितलं तर पीपल लाईक मी मेक द सोसायटी असं असतं. सो त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीचं कुठल्या ठराविक वातावरणामध्ये होणारी वाढ ही सामाजिक गरजेनुसार आणि व्यक्तीच्या टिपिकल गरजेनुसार दोन वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळी होते. सो आपल्याकडे असलेल्या काही सामाजिक त्या वेळेसच्या परिस्थितीनुसार हे कदाचित त्यावेळेला गरजेचं होतं की मुलांनी घराबाहेरची कामं करावी, मुलांनी शूरच व्हावं, किंवा मुलांनी धाडसीच असावं, किंवा मुलांनी फार संवेदनशील, ही त्या वेळेसची त्या काळातली कदाचित गरज असेलही. फक्त असं आहे की त्या गरजेला आपण व्यवस्थित अपडेट केलेलं नाही. त्या गोष्टी अजूनही चालूच आहेत. दुसरं असं की महत्वाचं म्हणजे ही जी मुलं मोठी होत आहेत वगैरे, आपण ज्या पद्धतीने आपली वाढ होते आहे त्यापेक्षा कैक पटीने जास्त फास्ट प्रगती आपल्या आजूबाजूच्या जगाची होत आहे. सो त्याच्यामुळे आपल्या ज्या नीड्स आहेत, मग त्या मुलाच्या असो मुलीच्या असो, आता आपण जे काही सायकोलॉजिकल हेल्थ बद्दल बोलणार ते मुलांबद्दल किंवा पुरुषांबद्दल बोलणार. सो इट इज कन्सिडर्ड की आता हे मी फक्त पुरुषांबद्दल बोलतोय. तर या नीड्स सुद्धा त्यांच्या वाढत जाणार आहेत. आणि एन्व्हायरमेंटकडनं किंवा आत्ता सो कॉल्ड असलेल्या प्रगती होत असलेल्या समाजाकडनं ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षांचीही वाढ झालेली आहे. सो त्यामुळे होणारा जो ताण आहे, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे आपली
प्रवृत्ती वर्सेस आपल्या आजूबाजूच्या समाजाची प्रगती, ह्याच्यामधली जी ओढाताण आहे, मग ती पुरुषाची असो, स्त्रीची असो, मुलाची असो, आत्ताच्या मानसिक त्रासाचं कारण आहे. आपण मानसिक त्रास असं म्हणालो की प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे असू शकतात. मुलांसाठी वेगळे असणार, अडल्ट्स मध्ये वेगळे असणार, इव्हन ते अर्ली अडल्ट्स, लेट अडल्ट्स मध्ये वेगळे असणार, ओल्ड एज मध्ये वेगळे असणार. तर प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे मानसिक त्रास किंवा प्रॉब्लेम्स तुम्हाला ऑब्झर्व झालेले आहेत? पहा काय आहे की जर आपण हे टप्पे 4 ह्याच्यामध्ये जर आपण नीट विभागले, खास करून पुरुषांच्या बाबतीमध्ये, की पहिली 13 वर्ष म्हणजे अगदी लहानपणापासून जसं मुलाला कळतं, जसं त्याचं चालणं फिरणं बोलणं वगैरे सुरू होतं, तिथून ते टीनेज पर्यंतचा जो त्याचा प्रवास आहे, हा एक टिपिकल चाइल्ड म्हणून आपण जर कन्सिडर केला तर ह्या मुलांमध्ये जी डेव्हलपमेंटल इलनेसेस आहेत किंवा डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स ज्या आहेत, ज्या सायकॅट्रिकली फार आपल्याला काही ट्रीटेबल म्हणजे हे करायला लागतात, विथ मेडिसिन्स ट्रीट करायला लागतात. त्याच्यामध्ये ADHD आहे, इम्पल्सिव्हिटी आहे, स्कूल रिफ्युजल आहे, बेड वेटिंग सारखे प्रकार आहेत, डिप्रेशन जे वेगळ्या प्रकारे सिम्पटम्समधनं आपल्याला दिसतं अशा मुलांमध्ये, ते सुद्धा खूप कॉमन आहे. टीनेज पासून जर आपण पाहिलं तर हा जो प्रवास आहे टीनेज टू ॲडल्टहुडचा या पुरुषांचा, या प्रवासामध्ये जर बघितलं तर ही स्टेज ती असते ज्या वेळेला मी पूर्णपणे इंडिपेंडंटही नसतो आणि पूर्णपणे डिपेंडेंटही नसतो. म्हणजे 1 to 13 पर्यंतचा जो पिरियड आहे त्या काळामध्ये मी जसा कम्प्लिटली पॅरेंट्सवरती डिपेंड होतो की कुठे बाहेर जायचं आहे किंवा काही हवं आहे तर मला प्रत्येक ठिकाणी माझे पॅरेंट्स किंवा माझे केअरटेकर्स लागणारच. सो आय एम पार्टली इंडिपेंडंट, पार्टली डिपेंडंट. सो जगाचा संपर्क किंवा जगातल्या बऱ्याचशा टेम्पटेशन्सचा जो संपर्क आहे किंवा गोष्टींचा जो संपर्क आहे मुलांना ह्या वयात होतो. आणि जी एक नॅचरल आपल्या सर्वच मुलांमध्ये जे असते टिपिकल कुतूहल असतं की हे नेमकं काय, ते काय बघून हे ट्राय करून बघू, ते ट्राय करून बघू, हे जे प्रकरण आहे हे जास्तीत जास्त ह्या पिरियडमध्ये पाहिलं जातं. आणि तिथून होणारे काही जसे की इम्पल्स कंट्रोल आहे, सबस्टन्स ॲब्यूज म्हणजे कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाणं आहे, किंवा इंटरपर्सनल रिलेशनशिप मधले जे काही इश्यूज आहेत, मग मूड स्विंग्स असो किंवा काही असो, हे 13 ते अडल्टहुडचा जो पिरियड आहे, टीनेज टू अडल्टहुडचा पिरियड, त्याच्यामध्ये जास्त पाहिलं जातं. अडल्टहुडमध्ये ज्या वेळेला ही लोक म्हणजे व्यावसायिकदृष्ट्या किंवा पर्सनली म्हणजे स्वतःच्या आयुष्यामध्ये व्यवस्थित सेट झालेली असतात, तिथनं थोडासा आयुष्यामधला जो पिरियड असतो तो थोडासा असा स्टॅग्नंट सारखा असतो. सो एव्हरी डे यू हॅव टू गो टू वर्क. तुम्ही रोज कामावरती जाता, कामावरून वापस येता आणि वेगळं नवीन कुतूहल असणारं काही तुमच्याकडे फारसं काही जेव्हा उरत नाही. सो नॉर्मली ह्या व्यक्तींमध्ये डिप्रेशन, ॲडिक्शन्स, आयसोलेशन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंटरपर्सनल रिलेशनशिपचे बरेचसे इश्यूज होतात. अडल्टहुडमध्ये ऑब्व्हियसली आपण जी 4थी स्टेट आहे त्याच्यामध्ये आपण जर असं गृहीत धरलं की पोस्ट रिटायरमेंट ही स्टेट आहे, तर या स्टेटमध्ये मी फारसा आता माझ्या फॅमिलीसाठी किंवा माझ्या युनिटसाठी फारसा उपयोगी नाही आहे किंवा माझं फारसं ऐकल्या जात नाही आहे, ह्या गोष्टीमुळे डिप्रेशन खूप कॉमन आहे. त्याच्या जोडीला ज्याला आपण स्मृतिभ्रंश म्हणू, हा देखील खूप कॉमन आहे. सो वेगवेगळ्या टप्प्यांवरती जसे काही आजार आहेत तशाच सायकोलॉजिकल हेल्थच्या पण डेफिनेशन्स आहेत. म्हणजे 5 वर्षाच्या किंवा 10 वर्षाच्या एका मुलाच्या सायकोलॉजिकल हेल्थची व्याख्या आपल्याला 25 वर्षाच्या एका मुलासोबत नाही लावता येणार. सो इट चेंजेस. आता सर तुम्ही जसं म्हणालात की चाइल्डहुड मध्ये वेगळे आणि पुढच्या टप्प्यांवर वेगळे, आपण जर का चाइल्डहुड विषयी कन्सिडर केलं आता लहानपणाविषयी, तर मुलांची बरीचशी मानसिक अवस्था जी असेल, मानसिक हेल्थ असेल, ती त्यांच्या पॅरेंटिंगवर डिपेंड असेल. त्यांचे पॅरेंटिंग कशा प्रकारे करतात, त्यांचे पॅरेंट संवेदनशील आहेत का. सो आता एखाद्या पॅरेंट्सना याचं जाणून घ्यायचं असेल की आपण कशा प्रकारे आपल्या मुलाचं संगोपन केलं पाहिजे, कशा प्रकारे पॅरेंटिंग केलं पाहिजे की ज्याच्याने त्याची मानसिक स्वास्थ्य त्याचं लॉंग टर्मसाठी नीट राहील. मी खरं सांगू का, फार प्रामाणिकपणे सांगतो. म्हणजे तुम्ही मोबाईल तुमचा उघडला
आणि अगदी इंस्टाग्राम फेसबुकवरती गेलात तर यू विल सी थाउजंड्स ऑफ सायकोलॉजिस्ट अँड काउन्सिलर टेलिंग यू की पॅरेंटिंग कशी असायला हवी, काय करायला हवं, काय करायला नको. तुम्हाला फार फार प्रामाणिकपणे फार जबाबदारीने मी सांगतो, पॅरेंटिंगमध्ये असा एक क्लिअर कट व्हाईट अँड ब्लॅक असा रूलच नाहीये की धिस इज राईट अँड धिस इज रॉंग. प्रत्येक मूल हे युनिक आहे आणि त्या मुलाच्या गरजा देखील त्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटमध्ये फार युनिक आहेत. तुम्ही कुठल्याही पॅरेंटिंगच्या ग्रॉसली तुम्ही सांगू शकता की अगदी अजिबात हे नाहीच करायला पाहिजे, तेच नाही करायला पाहिजे, जे खूप ग्रॉस आहे. पण फार स्पेसिफिकली असं असतं की एका मुलाला वाढवणं म्हणजे बेसिकली एक मुलगा जो मोठा होतोय त्याला त्याच्या हेल्थबद्दल माहिती असणं, मुख्य म्हणजे जे पॅरेंट्स जे पॅरेंटिंगचे टिप्स घेत आहेत किंवा जे काही शिकत आहेत त्यांनी स्वतः सायकोलॉजिकल हेल्दी असणं हे जास्त गरजेचं आहे. आणि आत्ता असं पाहिलं जात आहे की जे काही अगदी अभ्यासाच्या संबंधी असो की खेळण्याच्या बाबतीत असो, मोबाईलच्या स्क्रीनच्या, आता हल्ली तर खूप म्हणजे अशा भरपूर गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये सायकोलॉजिस्ट आर टेलिंग यू की अँड गिव्हिंग यू आयडियाज की तुम्ही स्क्रीन टाईम कसा कमी करू शकता. ऑब्व्हियसली ते खरंही आहे. मला असं सांगायचं आहे की तुमच्या घरापुरतं तुम्ही काय करणं गरजेचं आहे ॲज अ पॅरेंट म्हणून एवढं करा. मूल वाढतायत, त्यांना नॅचरली वाढू द्या. फक्त एक आहे की तुमचं कुठलाही रोल, खास करून 5 ते 7 वर्षाच्या नंतरचा, हा गायडिंग पाहिजे. फारसं ऑथॉरिटेटिव्हली असू नये. हे फार मोघम असं एक नियम नाही म्हणता येणार मला, पण जे काही आहे ते असं आहे की हे एक वाक्य आहे की फार जास्त ऑथॉरिटेटिव्हली काही करू नका. दुसरं असं की देर इज नो आयडियल पॅरेंटिंग. आणि ज्या पॅरेंट्सला असं वाटतं की इथे माझं चुकलंय, तिथे माझं चुकलंय, ह्याचाच अर्थ तो पॅरेंट म्हणून सजग आहे. त्याला माहिती आहे की आपली इथे चूक झालेली आहे, इथे गिल्ट आलेली आहे. आणि मुलं वाढतात, मुलांना बऱ्याच गोष्टी कळतात सुद्धा आणि मुलं तुमचं ऐकतात सुद्धा. त्यांना फक्त कारण व्यवस्थित पाहिजे. माझं वैयक्तिक सायकॅट्रिस्ट आणि ॲज अ व्यक्ती म्हणूनही माझं असं एक सांगणं आहे की पॅरेंट्सनी मुलांसाठी फक्त अवेलेबल असावं. दॅट इज द कोर थिंग, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, दॅट इज द आयडियल पॅरेंटिंग टिप आय कॅन गिव्ह यू, की तुम्ही मुलांसाठी अवेलेबल असा. आपण मुलांना मोठं होताना बघतोय, आपण मुलांना मोठं करत नाही आहोत. खास करून महानगरांमध्ये हे फार पाहिलं जातं की मुलं मोठी होताना पॅरेंट्सला दिसतात, मुलांना आपण मोठं करत नाही. मुलं एनिवे होणार आहेत, फक्त तुम्ही अवेलेबल राहा. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. दॅट इज माय टिप फॉर आयडियल पॅरेंटिंग. आणि ह्याला थोडं एलॅबोरेट करू शकाल सर? अवेलेबल राहा म्हणजे एखादं एक्झाम्पल वाईज किंवा अजून आयडियली तुम्ही अवेलेबल राहा म्हणजे फिजिकली प्रेझेंट राहा, सायकोलॉजिकल प्रेझेंट राहा, अटेंटिव्ह राहा. मुख्य म्हणजे अगदी मूल पडलं की लगेचच त्याला जाऊन उचलायला नकोय तुम्ही. पण मुलगा तुम्हाला काही सांगतो आहे, काहीतरी बोलतो आहे, काहीतरी खेळतो आहे, ठीक आहे असं नाही. तर चाइल्ड शुड थिंक की ही व्यक्ती माझं ऐकत आहे, कुठेतरी माझं बोलणं ऐकून घेतलं जात आहे. आणि इथूनच सुरुवात होते की मुलं जे आपण म्हणतो की फारसं काही बाहेर बोलत नाहीत वगैरे, सुरुवात इथूनच. देअर इज समवन टू लिसन मी. ही एक गॅरंटी असली पाहिजे की काही माझे आई वडील ऐकतात. ते महत्वाचं आहे. आणि अशाच प्रकारे जर का पॅरेंटिंग झालं असेल तर तीच मुलं तुम्ही असं बघितलं की त्यांचं अडल्टहुडमध्ये पण त्यांची मेंटल हेल्थ चांगली राहिलेली असते? नाही, हे बघा काय आहे की आयुष्यामध्ये कुठला त्रास कुठे कधी कसा होईल जो मानसिक आहे या बाबतीमध्ये आपण अँटिसिपेट करावं असं काही नाही. म्हणजे आपण एवढं फार जुजवी सांगू शकतो, मोगमपणे सांगू शकतो की आत्ता या घडीला या स्थितीमध्ये व्यवस्थित आहे, सायकोलॉजिकली वेल आहे तो, आणि तो बऱ्यापैकी पुढे जाऊन काही गोष्टींना कोप अप करू शकेल. बट दॅट डझंट मीन की त्याला काही त्रास होणार नाही. कारण मी मागच्या ह्याच्यामध्ये इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की आपल्यामध्ये असणारे इंटरनल फॅक्टर्स आणि एक्सटर्नल फॅक्टर्स ह्यांच्या कॉम्बिनेशन्समुळे किंवा मल्टिपल फॅक्टर्समुळे होणारे मानसिक आजार किंवा त्रास हे आपल्या फक्त कोपिंगनी मिटणारे नाहीयेत किंवा कोपिंगने हँडल होणारे नाहीयेत.
सो इट ऑल डिपेंड्स की तुमच्यावरती कुठले फॅक्टर्स किती जास्त काम करतायत. बरं. आणि तुम्ही जसं पुढचे टप्पे म्हणालात की त्याच्यात इंटरपर्सनल रिलेशनशिप डिपेंड करतात, हो करिअर वाईज असेल, हो हो. तर त्या टप्प्याविषयी आपण समजा म्हणजे हा जो मी म्हणालो की हा जो टप्पा आहे तो साधारणपणे वय वर्ष कितीचं म्हणताय? ऍडल्टहुड मध्ये आपण जर असं कन्सिडर केलं तर असं आहे की प्रत्येकाच्या प्रायोरिटीज असतात. म्हणजे आता आपण जर एक युनिट जर गृहीत धरलं की एक कपल आहे, हजबंड वाईफ आहे, त्यांना एक मुलगा आहे आणि ही एक फॅमिली कुठल्या तरी एका शहरामध्ये राहते आहे. तर त्या आणि दोघेही वर्किंग आहेत आणि मुलगा समजा एक 5-7 वर्षाचा आहे असं आपण एक आयडियली असं गृहीत धरू, असं एक परिवार आहे. तर त्यामध्ये एका पुरुषाची प्रायोरिटी आणि त्या घरातल्या स्त्रीची प्रायोरिटी ह्या वेगवेगळ्या असतात. सो आत्तापर्यंत जे मिळवायचं होतं ते मिळवत आलेलो आहोत. आता ते टिकवायचं आहे आणि ते पुढच्या पिढी 60 पर्यंत टिकलं पाहिजे. ही नॉर्मली असं दिसतं की पुरुषांमधल्या पुढच्या चिंतेचं म्हणजे कीप ऑन थिंकिंग अबाउट फ्युचर, की पुढे काय होईल. आणि ह्या सगळ्या गरजा ज्या असतात त्या ह्याच्यापुरती असतात की माझ्या नंतर जशी काही स्थिती येईल त्याच्यामध्ये माझ्या अपरोक्ष जर माझ्या घरातल्या व्यक्ती किती व्यवस्थित तग धरू शकतील त्याच्यासाठी मी आज काय सिक्युरिटी तयार करून ठेवू शकतो, मी काय तजवीज करू शकतो, या बाबतीत पुरुषांची थोडीशी प्रायोरिटी असते. तर बऱ्याचशा व्यक्तींचं असं असतं की आत्ताच्या मुवमेंटमध्ये जगायला हवं. सो बरेचसे कपल्स मधले किंवा इंटरपर्सनल रिलेशनशिपमध्ये जे काही त्रास सुरू होतात हे इथनंच सुरू होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही ती स्टेज असते ज्या ठिकाणी तुमची लाईफ टिपिकल स्टिरियोटिपिक होऊन जाते की त्याच्यामध्ये नाविन्य असं काही फारसं उरत नाही. जस्ट कीप ऑन गोईंग, कीप ऑन गोईंग. यू नीड टू सस्टेन तो स्टेज जो असतो की नाही आपल्याला फक्त पुढे ढकलायचंय, पुढे ढकलायचं, पुढे ढकलायचं. आणि ते फार गरजेचं असतं आणि सगळ्यात मुख्य म्हणजे थकवणारं असतं. सो त्याच्यामुळे इंटरपर्सनल रिलेशनशिप्स मध्ये बऱ्याचदा प्रॉब्लेम येतो. मग असे इश्यूज असतील तर ते कशा प्रकारे हँडल केले गेले पाहिजेत? सगळ्यात पहिले हे प्रॉब्लेम्स आहेत हे समजलं पाहिजे. म्हणजे हा कॉमन प्रॉब्लेम आहे, फक्त कम्पॅरेटिव्हली कॉमन आहे आणि ह्याला छोट्या मोठ्या वादाचं स्वरूप असं भेटू शकतं. काही लोकांमध्ये, काही परिवारांमध्ये हे थोडंसं जास्त तीव्र असतं, काही परिवारांमध्ये हे कमी तीव्रतेच्या स्वरूपाचं असतं. फक्त हे आहे की हा प्रॉब्लेम आहे का हे पहिले आपल्याला करून घ्यावे. छोट्या मोठ्या एखाद दुसऱ्या मुद्द्यांवरनं झालेले मतभेद हा कुठला प्रॉब्लेम असू शकत नाही किंवा तो रिलेशनशिप इश्यू असू शकत नाही. हा पण अमुक एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्वच असं आहे जे मला आता अजिबातच सहन होत नाहीये किंवा ह्याचं वागणं मला अजिबात पटत नाही किंवा खूपच गेम खेळतो बाबा, तर मला अजिबात चालत नाही, पूर्वी सहन करायचे मी, आता नाही हो. सो त्यातनं जर आपल्याला काही जर ते कंटिन्युअसली क्लॅशेस होत असतील किंवा त्यातनं फार मोठा विसंवाद सारखा तयार होत असेल तर मग मात्र तो प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही कन्सल्ट केलंच पाहिजे. आणि या स्टेजला आपल्याला काही स्पेसिफिक प्रॉब्लेम पण दिसून येऊ शकतात की समजा एखाद्या व्यक्तीला करिअरमध्ये जेवढं यश हवं होतं तेवढं त्याला मिळालं नाही, ते पण त्याच्यासाठी फ्रस्ट्रेशनचं कारण असू शकतं. हो. किंवा एखाद्या व्यक्तीला समजा 40च्या नंतर वगैरे एक करिअरमध्ये स्टेग्नन्सी येते, त्याच्यात त्याला प्रमोशन होत नसेल किंवा नवीन काय वाटत नसेल, त्याच्यामुळे सुद्धा खूप बोर्डन येऊ शकतं. हो. त्यामुळे तुम्ही जसं आधी म्हणालात की ऍडिक्शन्स किंवा अजून काही सुरू होऊ शकतात, तर असे पण वेगवेगळे प्रॉब्लेम्स फेस करू शकतात रे. मग अशा वेळी माणसांनी जर का आपल्याला हवं त्या गोष्टी एक्सटर्नल परिस्थिती आपल्याला हवी त्यानुसार नसेल तर मग त्यावेळी कसं स्वतःला संतुलित ठेवलं पाहिजे? बघा त्याच्यामध्ये एक फार महत्वाचं असं आहे की आपण आपल्याला स्वतःला कुठल्याही पुरुषांच्या बाबतीत नाही, फक्त सगळ्यांच ह्याच्यामध्ये सायकोलॉजिकल आपण स्वतःला आहेत तसं ऍक्सेप्ट करतच नाही. बेसिकली व्हॉट आय डोंट लाईक अबाउट माय सेल्फ ची आपली एक लांब लिस्ट असते. जर खरंच प्रत्येकाने प्रामाणिकपणे स्वतःला विचारलं की मला माझ्यातलं काय आवडतं, तर या गोष्टीवर त्यांनी कधी आयुष्यात विचार केलाही नसेल की मला माझं काय आवडतं. सो जसं आत्ता आपण म्हणालो की एका पर्टिक्युलर स्थितीमध्ये किंवा एका पर्टिक्युलर स्टेजमध्ये आयुष्याच्या जर एक्सटर्नल गोष्टी आपल्याला हव्या तशा होत नसतील
तर त्या गोष्टींचं खापर आपण स्वतःवरती तर मारता कामा नये. आपण आहोत तसे, आहोत तिथे स्वतःला ऍक्सेप्ट, म्हणजे ज्याला आपण अनकंडिशनल सेल्फ ऍक्सेप्टन्स म्हणतो, ते जसे आहोत तसं हे केलं पाहिजे. मला प्रमोशन झालं किंवा मला अमुक असं पाहिजे होतं, तसं झालं आणि म्हणून मी स्वतःच्या बाबतीत थोडा खुश आहे, हा क्रायटेरिया स्वतःच्या बाबतीत तरी किमान लावू नये असं मला वाटतं. पण सर बऱ्याच वेळा ना हे असं आपण पेपरमध्ये वाचतो किंवा अजून कोणाकडनं रेडिओवर ऐकतो, टीव्हीवर ऐकतो, युट्यूबवर ऐकतो की आपण स्वतःला ऍक्सेप्ट केलं पाहिजे, अनकंडिशनल ऍक्सेप्ट केलं पाहिजे किंवा, पण ते ऍक्सेप्ट करणं कठीण जातं. म्हणजे तेवढं सगळ्यांना जमतं असं नाही किंवा तेवढ्या एक्सटेंड पर्यंत जमतं असं नाही. हो. मग त्याविषयी काही तुम्ही प्रॅक्टिकल टिप्स सांगू शकता की कसं केलं पाहिजे? की नाही, प्रॅक्टिकल टिप्स म्हणजे मी तुम्हाला एक सांगतो की तुम्ही आहात तसं ऍक्सेप्ट करणे, म्हणजे खूप वेळेला असतं की ऍक्सेप्ट करणे म्हणजे काय, इथून सुरुवात असते. मी कसा आहे हे मला माहिती आहे, पण मी कसा आहे तसा मी स्वतःला ऍक्सेप्ट करणे म्हणजे काय, म्हणजे मी जर ठरवलं असेल की मला इतक्या उंचीपर्यंत जायचंय आणि मी तितक्या उंचीपर्यंत जाऊ शकलो नाही आणि म्हणून मला स्वतःबद्दल काही फारसं चांगलं वाटत नाही, म्हणून मी एका काउन्सिलरकडे गेलो आणि त्यांनी मला सांगितलं की सेल्फ ऍक्सेप्टन्स. सो इफ आय आस्क की ऍक्सेप्टन्स काय आहे, तर मी ॲज अ काउन्सिलर किंवा सायकॅट्रिस्ट म्हणून तुम्हाला एवढंच सांगू शकतो की ऍक्सेप्टन्स करणे म्हणजे काय. ऍक्सेप्टन्स म्हणजे तुम्ही एक व्यक्ती आहात आणि ती व्यक्ती म्हणूनच राहणार आहात. तुम्ही तुमचं एक्झिस्टन्स, तुमच्या ड्रीम्स, तुमच्या ॲस्पिरेशन्स किंवा तुमचे गोल्स ह्याच्यावरती डिसाईड होत नाही. सो तुम्ही व्यक्ती म्हणून जे आहात ती चांगली आहात, भलेही तुम्ही अमुक क्षेत्रामध्ये वाईट आहात, खराब आहात, कमी आहात. सो मी माझं कॅल्क्युलेशन व्यक्ती म्हणून मी स्वतःला ऍक्सेप्ट तरी करतो की आय एम अ गुड सायकॅट्रिस्ट, आय एम अ गुड डॉक्टर, आय एम अ गुड इंजिनियर, आय एम अ गुड आर्टिस्ट वगैरे. सो माझी आयडेंटिटी मी म्हणून मी कधीच घेतलेली नाहीये. मी आर्टिस्ट म्हणूनच घेतलेली आहे किंवा मी अमुक म्हणूनच घेतलेली आहे. सो मला म्हणायचंय की ही सगळी लेबल्स हटवा आणि तुम्ही एक फक्त बायोलॉजिकल प्रॉडक्ट म्हणून स्वतःकडे पहा. काहीही वाईट नाहीये तुमच्यामध्ये, काहीही चुकीचं नाही आणि काहीही कमी नाही. So that is the simplest way that you can accept yourself, that you are a biological product and it's very okay to be like this. It's very okay. That is the simplest way to accept yourself. पण अशा प्रकारे ऍक्च्युली जगणं पॉसिबल होतं. हा, मटेरियलिस्टिकली तुमचे काही ॲस्पिरेशन्स आहेत, तुमच्या नीड्स आहेत, त्या गोष्टी तुम्ही ह्या ह्याच्याने करूच शकत नाही. पण तुमच्या ॲस्पिरेशन्स किंवा तुमचे ड्रीम्स तुम्हाला डोईजड होत आहेत, ते तुमच्या त्रासाचं कारण बनत आहेत, डिस्ट्रेसचं कारण बनत आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही फार विशेष काही अचिव्हमेंट करू शकत नाही आहात, तर देन दॅट डझंट मॅटर ॲट ऑल. आणि आपण समजा आयुष्याच्या उतरत्या टप्प्याकडे येऊ की ओल्ड एज मध्ये, तर तुम्ही म्हणालात की ओल्ड एज मध्ये माणसाची युजफुलनेस कमी होतो, पूर्णपणे आपण दुसऱ्या डिपेंड, त्याला वाटतं. ऍक्च्युली दॅट इज नॉट द ट्रूथ. आणि आपण दुसऱ्यावर डिपेंड असल्याची फिलिंग येते, त्यामुळे डिप्रेशनचं प्रमाण वाढत आहे. बरोबर. तर ओल्ड एज मध्ये तुम्ही काय बघितलं की काय प्रॉब्लेम्स आहेत, काय फेस करतात? आणि आता जसं तुम्ही म्हणालात की युजफुल आपण नाही होत असं त्या माणसाला वाटतंय, पण ते बरंच कॉमन म्हणजे ऑब्झर्वेशन आहे, नाही का? हो, कारण आतापर्यंत मी जो डिसिजन मेकर होतो घराचा, किंवा आय वॉज द पर्सन हु वॉज लिडिंग द फॅमिली, आणि त्यामध्ये त्या सगळ्या काही रोल्स जे खूप डायनेमिक होते, तिथनं मी आता उतरलेलो आहे अँड आय एम जस्ट वन ऑफ द मेंबर्स. असा जो माझा प्रवास आता झालेला आहे, तो ऑब्व्हियसली मला काय कोणालाही सहन होणारा नाहीये, किंवा मला स्वतःबद्दल फारसं काही चांगला विचार येऊ देणारा ती स्टेज नाहीये. सो मला असं वाटतं की हा तो वेळ आहे. अगदी आपण आपल्या एन्शंट सगळ्या याच्यामध्ये जर पाहिलं तर म्हणजे आपल्या आयुष्याची पहिली 25 वर्ष ही ब्रह्मचर्य, नंतरची गृहस्थ आश्रम, नंतर वानप्रस्थ आश्रम आणि संन्यस्त आश्रम. तर ही मुळात शेवटची जी 2 स्टेट्स म्हणजे हे जे आहेत आश्रम जे आहेत, संन्यास्त आश्रम आणि वानप्रस्थ आश्रम, हे इंट्रोस्पेक्शन आणि पुढच्या भावी पिढींसाठी, येणाऱ्या पिढींसाठी तयार होणारं विजडम आपल्या अगोदरच्या पूर्वजांनी खूप तयार करून ठेवलेलं आहे. सो मला असं, आपण कुठेही वाचत नाही अगदी की कोणीतरी राजमहालात बसलेला आहे आणि एवढी मोठी पोथी लिहिली आहे,
यासाठी त्यांनी स्वतः इंट्रोस्पेक्शनच केलेलं आहे. सो मला हे म्हणायचं आहे की आत्ताच्या पिढीने लगेचच वानप्रस्थाश्रमला सरसकट शब्द ह्याच्यासकट लिटरली घेऊ नये, पण स्वतःचं इंट्रोस्पेक्शन करणे आणि पुढच्या पिढींसाठी काही विजडम स्वतःचं तयार ठेवणे, जेणेकरून पुढची पिढी ही आत्ता येणाऱ्या त्यांच्या भविष्यातल्या येणाऱ्या बऱ्याचशा चॅलेंजेसला व्यवस्थित त्यांचा सामना करू शकेल. सो मला असं वाटतं की प्रत्येक स्टेटमध्ये तुमच्या लाईफचा काही ना काहीतरी पर्पज असतोच. जसं काही पहिला काळ तुम्ही काही शिक्षणामध्ये घालवणार, नंतर प्रोजेनी किंवा तुमची पिढी पुढे घालवण्यासाठी करणार, तसा पुढच्या पिढीसाठी शहाणपण तयार करणं किंवा ज्ञान तयार करणं हा ह्या जेरियाट्रिक किंवा जे आपण वृद्धावस्थातील लोक म्हणतो त्या स्टेटचा पर्पज असला पाहिजे असं मला वाटतं. अँड दॅट इज द सोल्युशन ऑफ एव्हरी प्रॉब्लेम. सो मी एका माझ्या फॅमिलीतल्या युनिटचा भाग आहे आणि मी खूप काही असं आत्ताही करत आहे जे येणाऱ्या पिढ्यांसाठी कामाचं आहे. ही जी जेव्हा गोष्ट या व्यक्तींमध्ये वाटे, कारण हे जे आहे की मी आता फारसं काही करू शकत नाहीये, की मी फारसं कॅपेबल नाहीये, ही गोष्ट त्या व्यक्तीपुरती मर्यादित. अशी खूप लोक आहेत, अशा खूप पॉप्युलेशन्स आहेत वेअर देर इज नो थिंग कॉल्ड ॲज रिटायरमेंट. आपण इकिगाई वगैरे सारखे काही पुस्तकं जर वाचली असेल तर दे डोंट बिलीव्ह इन द कन्सेप्ट की रिटायरमेंट, की तुम्ही आयुष्याचा काही ठराविक काळच काम केलं पाहिजे. तुम्ही काम करत राहा. आणि तुम्ही म्हणालात की ओल्ड एज मध्ये इंट्रोस्पेक्शन केलं पाहिजे, ज्याच्याने विजडम तयार होईल, जे पुढच्या पिढींसाठी उपयोगी पडेल. इंट्रोस्पेक्शन सगळ्यांनीच केलं पाहिजे, पण वयस्कर लोकांमध्ये इंट्रोस्पेक्शन हे एका विशिष्ट पातळीवर फार मॅच्युअरली होऊ शकतं, कारण त्यांच्या आयुष्याचा जो प्रवास झालेला असतो तो ते बऱ्याचशा एक्सपिरियन्सेसने झाले. वय वर्ष 25 वर्षाचा मुलगा इंट्रोस्पेक्शन जे करणार आहे त्याच्यासाठीचा तो डेटा फार कमी आहे. पण हा एक 70-80 वर्षाचा मनुष्य जर स्वतःच्या आयुष्याचं पुनरावलोकन करत असेल, ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये विजडमची छाप जास्त असणार. पण मग इंट्रोस्पेक्शन करायचं म्हणजे नक्की काय तुम्ही म्हणताय, किंवा ते कशा प्रकारे केलं गेलं पाहिजे? इंट्रोस्पेक्शन म्हणजे मी थोडक्यात अगदी फार लेमन भाषेत सांगायचं म्हणजे मी नेमक्या आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावरती कसा घसरलो, किती चुकलो, काय केलं असतं तर काय झालं असतं, ह्या गोष्टींचा जो तौलनिक अभ्यास आहे त्या माणसाचा, आणि ते ज्ञान त्याच्यातनं आलेलं मी पुढच्या पिढ्यांसाठी कसा वापरू शकतो, हे ते पुनरावलोकन आहे, इंट्रोस्पेक्शन आहे. पण आजकालच्या काळात पण ते तेवढंच व्हॅलिड ठरेल का? कारण आपण टेक्नॉलॉजी वाईज बघतोय की आधीच्या पिढ्यांचं जे नॉलेज होतं किंवा त्यांच्यातलं जे विजडम होतं ते आता टेक्नॉलॉजी एवढी बदलते किंवा एकूणच आपलं कल्चर बदलत आहे, सोसायटी बदलते, तर त्यांच्या काळातलं जे विजडम ते आताच्या काळात पण अप्लाय होईल का? मला या बाबतीत एक फार माझे सिनियर सर आहेत, शिक्षकासारखेच आहेत, डॉक्टर नुनमुले सर, त्यांचं वाक्य मला फार आवडतं की टेक्नॉलॉजी कितीही ॲडव्हान्स झाली तरी सुद्धा दोन गोष्टींच्या बाबतीमध्ये टेक्नॉलॉजी कधीही आउटसोर्स केल्या जाऊ शकणार नाही. पहिला आहे शरीर धर्म. म्हणजे अगदी जर मला कुठे जायचं असेल, वॉशरूमला जायचं असेल तर नो बडी कॅन गो इन माय प्लेस. तसंच मला जर रडू येत असेल, त्यांचं वाक्य आहे की मला रडू येत असेल तर आय कॅनॉट सोर्स माय भावनिक नियमनासाठी. सो आपण ज्या वेळेला सायकोलॉजिकल हेल्थ म्हणतो त्यावेळेला भावनिक नियमन हे किती महत्वाचं आहे. सो हे भावनिक नियमन कसं असावं, भलेही मग तुम्ही कितीही ॲडव्हान्स असा किंवा तुम्ही किती गोष्टींचे आउटसोर्सिंग करत असा, ह्या गोष्टीचे काही ठराविक गोष्ट म्हणजे हे आहेतच. आणि हे येणाऱ्या पिढ्यांसाठी अगोदरच्या पिढीने तयार केलेली बरीचशी गोष्ट आहे. म्हणजे बुद्धा जेव्हा झाले त्या गोष्टीला कैक वर्ष झाली, पण त्यातले कित्येक गोष्टी आपण आजही मेडिटेशनच्या प्रॅक्टिससाठी वापरतच आहोत. म्हणजे मला हे सांगायचं आहे की सायकोलॉजिकल हेल्थ ही जरी डायनॅमिक कन्सेप्ट असली तरी ती त्या ठराविक वेळेमध्ये आचालणार आणि पुढे ती आउटडेटेड होणार असं नाही होणार. किंवा शहाणपण हे प्रत्येक काळामध्ये शहाणपणच राहणार, भलेही ते वेगळ्या प्रकारे असेल. आणि ओल्ड एज मध्ये अजून एक प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतो, ते म्हणजे वाढतं आयसोलेशन, एकटेपणा वाढत जातो. आपले नातेवाईक हळूहळू संख्येने कमी होत जातात किंवा आपल्या पार्टनरच्या लॉसची आपल्याला भीती असते. बरोबर. सो ते एकटेपणा कशा प्रकारे डील केला पाहिजे?
एकटेपणा डील करण्यासाठी मी जे सांगितलं तेच फार महत्वाचं आहे, की आपण आता पूर्वीसारख्या बऱ्याचशा गोष्टी करू शकू किंवा करायलाच पाहिजेत, आणि करायला पाहिजेत होत नाहीयेत या गोष्टीच्या पहिले बाहेर आलं पाहिजे. आपल्या लाईफच्या ह्या स्टेटचा जो काही पर्पज आहे तो पर्पज मी किती चांगला करू शकतो, किती चांगल्या पद्धतीने. सो इट्स मी प्लेइंग ईच अँड एव्हरी बॉल. जर आपण येणाऱ्या प्रत्येक दिवसाला बॉल असं गृहीत धरलं तर मी प्रत्येक येणारा बॉल किती व्यवस्थित खेळू शकतो. नाव देर इज नो नीड टू मेक सेंचुरी. मला आता सेंचुरी बनवायची नाहीये, मला येणारा बॉल किती चांगला खेळता येऊ शकतो हेच फक्त पाहायचं आहे. आणि एकटेपणाविषयी आता मला सुचलं की आधी कसं आपल्याकडे जॉईंट फॅमिली होती हो, किंवा एकत्र मित्रांचं संध्याकाळी भेटणं वगैरे असायचं, ते पण हळूहळू कमी होत चाललंय. जॉईंट फॅमिलीची न्यूक्लिअर फॅमिली होते, किंवा आजकाल भेटणं पण होत नाही जास्त, मोबाईलवरून चॅटिंग वगैरे होतं. तर हा जो एकाकीपणा आलेला आहे, आयसोलेशन झालेलं आहे, ते फक्त म्हाताऱ्या पिढीपुरतच नाही तर तरुण पिढीला पण आलेलं आहे. बरोबर आहे. त्याच्याने पण खूप आपल्यावर मानसिकदृष्ट्या आपल्याला ते घातक ठरतं, राईट? हो, कारण वी आर लिव्हिंग इन व्हर्च्युअल वर्ल्ड मोर दॅन रिअल वर्ल्ड. म्हणजे मला फेसबुकवरती किंवा कुठल्या तुमच्या इंस्टाग्रामवरती माझे 4,000 फॉलोअर आहेत, 1,00,000 फॉलोअर आहेत, इतके मित्र आहेत, आणि खऱ्या आयुष्यामध्ये 4-5 मित्र आहेत जवळचे, किंवा मला फार काही लोकांपुढे माझ्या स्वतःच्या भावना व्यक्तही करता येणार नाहीत. मी समोरच्या व्यक्तीला तेवढा रिलायबल समजतही नाही. असं जे आहे, ह्या गोष्टी किंवा अशा प्रकारचे फॅक्टर्स किंवा अशा प्रकारची प्रगती ही नवीन काही प्रॉब्लेम्सला जन्म घालणारच आहे, आणि नवीन प्रॉब्लेमसाठी नवीन सोल्युशन्सही तयार होणार आहे. म्हणजे त्या वेळेसचं त्या जे काही तयार असणार आहेत, जे काही प्रॉब्लेम्स तयार झालेले आहेत. आता अगदी उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर 20-25 वर्षापूर्वी ऍडिक्शनच्या याच्यामध्ये इंटरनेट ऍडिक्शन अजिबातच नव्हतं, पण इंटरनेट ऍडिक्शन आता आहे. आणि त्याच्यासाठी आता जसं मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी म्हणालो की भरमसाठ सध्या त्या संदर्भात गायडन्स चालू आहे, अभ्यास चालू आहे, आणि हे चालत राहणार आहे. धिस प्रोसेस म्हणजे वेलबिंग जी म्हणू आपण. इव्हन सर असं पण मी ऐकलं की मोबाईलची डी ॲडिक्शन क्लिनिक्स पण अशी सुरू झालेली आहेत. असं हो, डी ॲडिक्शन क्लिनिक्सही आहेत, डी ॲडिक्शन डे केअर सेंटर्सही आहेत, आणि हे काही प्रमाणात थोडंसं गरजेचंही आहे. आणि आपली बदलती समाज व्यवस्था त्याच्यासाठीचं मोठं कारण आहे. सो न्यूक्लिअर फॅमिलीज, अर्बन पॉप्युलेशन, आणि प्रत्येकाला घरातल्या एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीसाठी फारसा वेळ नसणं, किंवा जास्तीत जास्त ऑक्युपेशनल कमिटमेंट्स असणं, जेणेकरून आपल्या पर्सनल कमिटमेंट्स नीट पाळता येत नाही. त्या ठिकाणी रिलेशनशिपचा प्रॉब्लेम किंवा निग्लेक्ट किंवा आयसोलेशन्स किंवा इंटरनेटचं ॲडिक्शन हे खूप कॉमन होतं. आणि जेव्हा आपण मानसिक स्वास्थ्य बिघडतोय असं म्हणतंय, तेव्हा जनरली फॅमिलीमध्ये किंवा सोसायटीमध्ये तेव्हाच मानलं जातं की एखादा माणूस खरोखर क्लिनिकली डिप्रेशनमध्ये जातो किंवा सुसाईडचा अटेम्प्ट केला जातो. पण हे तर त्याचं टोकाची लेवल झाली, त्याच्या आधीच त्याचं स्वास्थ्य खराब होणं सुरू झालेलं असतं. मग असे अर्ली सिम्पटम्स कसे ओळखावेत किंवा काय असतात असे तुम्ही ऑब्झर्व केलेत? बरं, बघा, आपल्याला ना जर मानसिक आजार हा शब्द वापरायचा असेल तर मी त्याला 3 टप्प्यांमध्ये तुम्हाला हे करतो, की सायकोलॉजिकल डिस्ट्रेस म्हणजे ज्याला आपण मानसिक त्रास म्हणू. ह्या मानसिक त्रासाच्या वरती जर ही लक्षणं पुढे चालत गेली तर ते मे डेव्हलप इन टू सायकॅट्रिक इलनेस आणि देन टू डिसऑर्डर. सो मानसिक त्रास होत असतानाची जी अर्ली वॉर्निंग साईन्स आहेत आपल्यासाठी किंवा काही लक्षणं आहेत, तर म्हणजे खास करून आता आपला विषय हा पुरुषांच्या बाबतीत किंवा मुलांच्या बाबतीत आहे म्हणून सांगतो. मूड सिम्पटम्स, आयसोलेशन, ॲडल्ट्सच्या बाबतीत एक्सेसिव्ह वर्कहोलिझम, गेमिंग, आणि ॲडिक्शन्समध्ये वेगवेगळ्या प्रकारची ॲडिक्शन्स. सो इफ आय एम अन अल्कोहोलिक फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग, मी वेगळं काहीतरी नवीन एक सबस्टन्स त्याच्यामध्ये ऍड करू शकतो, की आय मे स्टार्ट स्मोकिंग ऑल्सो. सो हे फार अर्ली वॉर्निंग साईन्स आहे. आणि मूड सिम्पटम्समध्ये जे पहिलं वॉर्निंग जे आपल्याला वाटतं की इझिली इरिटेबल, की फार सहजासहजी ही लोक चिडतात, म्हणजे ट्रिव्हियल गोष्टींवरती चिडतात आणि खूप वेळ चिडतात, आणि देन तो एक पॅटर्न बनत जातो. सो ही काही लक्षणं आहेत. म्हणजे असं 4 लक्षणं आहेत आणि हीच आहेत असं नाही सांगता येणार, पण त्यातल्या त्यात मूड स्विंग्स, आयसोलेशन, ॲडिक्शन्स आणि इझिली इरिटेबल हे आहे.
आणि आता ह्याच्यावरून एक मला प्रश्न सुचला की आपण बरेच वेळ बघतो की वाढत्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या यूजमुळे बरेच लोक त्यांच्या मानसिक स्वास्थ्याचं सोल्युशनसाठी ChatGPT कडे किंवा बाकीच्या कोणत्या AIs कडे सर्च करतात. हा, तर ते कितपत योग्य आहे? काही प्रमाणात आहे. मी मागच्या इंटरव्ह्यू मध्येही सांगितलं की जरूर वापर करावा इंटरनेटचा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा, पण तो माहितीच्या स्वरूपामध्ये अंदाज घेण्यासाठी की नेमकं खरं काही आहे का असं. पण एक्सपर्टीज जी आहे, जी एक्सपर्ट्सकडे आहे, त्या तुम्हाला जर खरंच इफ यू आर गोईंग फॉर द ट्रीटमेंट, यू वॉन्ट मॉडिफिकेशन इन युअर बिहेवियर, तुम्हाला काहीतरी बदल घडवून आणायचा असेल तर त्याच्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करा, पण त्याला सोलली वापरू नका. म्हणजे एक्सपर्टीज इज एक्सपर्ट, तुम्ही एक्सपर्टकडे गेलेलं कधीही चांगलं. आता एक पुरुष आहे, त्याला आपल्या पॉडकास्टमुळे किंवा अजून कोणामुळे अवेअरनेस आला की माझं मानसिक स्वास्थ्य खरोखर बिघडलेलं आहे आणि त्याला ते आता करेक्ट करायचं आहे, तर त्यांनी काय स्टेप बाय स्टेप्स पावलं उचलली पाहिजेत? मानसिक स्वास्थ्य बिघडलं आहे किंवा मानसिक स्वास्थ्य ठीक नाहीये या संदर्भात त्यांनी जे काही त्याचं स्वतःचं जे काही कॅल्क्युलेशन आफ्टर वॉचिंग दिस व्हिडिओ ऑर एनिथिंग जे काही काढलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचं बिहेवियरल प्रॉब्लेम आहे, मूड प्रॉब्लेम आहे की फक्त बाकी काही हे आहे, म्हणजे ज्याला आपण कम्युनिटी किंवा बौद्धिक लक्षणं आहे, या बाबतीमध्ये आपल्याला पहिले त्याला डिवाइड करायला लागणार. आणि त्याच्यासाठी सगळ्यात पहिले तर त्यांनी एक्सपर्टचाच वापर केला, म्हणजे एक्सपर्टकडेच त्यांनी गेलं पाहिजे असं माझं म्हणजे ठाम मत आहे. कारण असं आहे की आपण इंटरनेटचा वापर किंवा AIचा वापर आपल्यामध्ये खरंच काही आहे काही बघण्यासाठी केलं तर त्याचा सोल्युशनसाठी वापर करू नये. एक्सपर्टकडे गेल्यानंतर लेट हिम डिसाईड की तुम्हाला खरंच कुठल्या प्रकारचा त्रास आहे की तशी आपली वागण्याची एक पद्धत बनलेली आहे. मोस्टली काय असतं की एका ठराविक वातावरणामध्ये, एका ठराविक व्यक्तीमध्ये, मी जसं म्हटलं की काही व्यक्ती प्रोन असतात काही आजारांसाठी, तशा काही व्यक्तिमत्व सुद्धा काही प्रोन असतात. जर तो फक्त व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे त्या प्रकारचं रिपिटेटिव्ह पॅटर्न, तर मग आपल्याला पॅटर्न बदलण्यासाठी काही थेरपीज द्यायला लागतात आणि हे शक्य आहे. अर्थात आपल्याकडे जसं संस्कृतमध्ये जशी म्हण आहे की स्वभाव दुरती क्रम, स्वभाव बदलत नाही, असं नाहीये. स्वभाव बऱ्याच प्रमाणामध्ये मोल्ड करता येतो, बदलता येतो आणि खास करून त्या स्वभाव विशेषामुळे आपल्याला काही त्रास होत असेल तर नक्की बदलता येतो. सो त्याच्यामुळे ही फक्त माझी पर्सनॅलिटी आहे किंवा हे काही बदलणारी गोष्ट नाहीये असं म्हणून शांत राहू नका. ह्या गोष्टी बदलल्या जाऊ शकतात नक्कीच. आता समजा माझा एक मित्र आहे किंवा माझ्या फॅमिलीतला कोणी मेंबर आहे आणि मला आयडेंटिफाय झालाय की हा काही ना काहीतरी मानसिक त्रासातनं जातोय, जसं तुम्ही सांगितलं की काय सिम्पटम असू शकतात त्याचे. आता तो आयडेंटिफाय झालाय, अशा वेळी त्याच्या मित्रांचं किंवा त्याच्या फॅमिलीचं किंवा एक सोसायटीचं, आपल्या कम्युनिटीजचं काय रोल असला पाहिजे त्याच्या बाबतीत? मानसिक आजार आणि शारीरिक आजार हे, मानसिक म्हणजे काहीतरी भलतंच आहे आणि शारीरिक आजार म्हणजे ठीकठाक, हे जे नॉर्मली जो आपला एक टिपिकल हे असतं की शरीरामध्ये आजार होऊ शकतात आणि मनाला काही आजार होऊ शकत नाही, हा सगळ्यात पहिले भ्रम हटवला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, शारीरिक आजार आणि मानसिक आजार हे इंटरकनेक्टेड आहेत. म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल तर सोरायसिस सारखा जो आजार आहे तो स्ट्रेसमुळे सुद्धा एक्झॅक्झरेट होतो. अगदी स्ट्रेसमध्ये आपलं ब्लड प्रेशर वाढणं, डायबिटीजचं शुगर वाढणं, हे सगळं काही दिसतं. सो आपलं जे बॉडी अँड माइंड जे आहे दे आर इंटरकनेक्टेड. सो त्याच्यामुळे शारीरिक आजारांमुळे मानसिक त्रास आणि मानसिक आजारांमुळे शारीरिक त्रास ह्या गोष्टी फार कॉमन आहेत. अशा वेळेला मानसिक आजारासाठी कुठल्या तरी मानसोपचार तज्ज्ञांकडे ही व्यक्ती जात आहे, माझा मित्र जात आहे, म्हणजे काहीतरी फार वेगळं झालंय याच्यासोबत, असं नाही. तोच व्यक्ती जर कुठल्याही डायबेटॉलॉजिस्टकडे गेला शारीरिक आजारासाठी तर जितक्या सहजपणे पाहिल्या जातं तितक्याच सहजपणे पाहिल्या जावं, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कुठल्याही बाबतीमध्ये सपोर्टिव्ह राहावं. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की हे तुला जमणार नाही बाबा, तुला काहीतरी मानसिक त्रास आहे, तू कशाला करतोस, तू नको करू, उगाच बर्डन. सो डोंट स्टिग्मटाईज त्याला की त्याला मानसिक आजार आहे म्हणजे तो बऱ्याचशा बाबतीमध्ये काही करू शकत नाही. तिसरी गोष्ट, मानसिक आजार म्हणजे बौद्धिक आजार नाही. मानसिक आजार म्हणजे मन ज्याला आपण म्हणू ते थोडक्यात
थॉट, इमोशन, बिहेवियर आणि जजमेंट लर्निंग ह्यांचं कॉम्बिनेशन, ब्रेनचा तो पार्ट ज्या 4-5 गोष्टी पाहतो ती गोष्ट म्हणजे मन. सो मानसोपचार तज्ञांकडे जातो म्हणजे वेडा आहे किंवा कमी बुद्धी असलेला आहे, हा तिसरा भ्रम काढून टाकावा. सो पहिली गोष्ट, मानसिक शारीरिक आजार वेगळे करू नये, त्यांच्यामध्ये फरकपणा करू नये, सावत्रपणा आणू नये की मानसिक आजार म्हणजे सावत्र. दुसरं असं की मानसिक आजाराला, शारीरिक आजाराला जसं आपण सपोर्ट करतो किंवा त्याच्यासाठी जी काही सपोर्टिव्ह सिस्टीम ठेवतो तशीच ठेवावी. आणि तिसरं, मानसिक आजार म्हणजे दौर्बल्य किंवा दुर्बलता नाही, मग ती बौद्धिक असो, मानसिक असो, काहीही असो. दॅट इज माय टेक अवे. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं की त्याच्या मित्रांनी, केअरटेकर्सनी ही भूमिका ठेवावी. एखाद्याला मानसिक आरोग्याविषयी अजून जाणून घ्यायचं असेल किंवा त्याला प्रॉब्लेम्स काय आहेत, त्याच्याविषयी काय, ह्याच्याविषयी अजून जाणून घ्यायचं असेल तर अशी कोणती बुक्स आहेत का किंवा मूवीज आहेत का की ज्याच्यावरनं तो अवेअरनेस वाढू शकतो स्वतःचा? म्हणजे हे सगळ्यांच्या बाबतीत जर असेल तर मला असं वाटतं, आता मला सायकोलॉजिकल हेल्थ बद्दल जे जाणून घ्यायचं आहे तर सायकोलॉजिकल हेल्थ बद्दल माझं स्वतःचं असं मत आहे. आणि पुरुषांच्या बाबतीत आपला विषय तो चालू आहे म्हणून विक्टर फ्रँकेलचं मॅन्स सर्च फॉर पर्पस मीनिंग हे एक पुस्तक आहे, ते अशातच वाचण्यात आलेले आहे मला. ते एक पुस्तक त्यांनी नक्की वाचावं की म्हणजे आपण इतके कंडिशन चांगल्या, म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण वी ॲज अ ॲनिमल सर्वाइव्ह इतक्या व्यवस्थित होऊ शकतो की मानसिक त्रासामध्ये आपण काय पाहायला पाहिजे ती आपल्याला, लॅक ऑफ फ्लेक्झिबिलिटी, लॅक ऑफ कोपिंग, हे आपल्या बऱ्याचशा मानसिक आजारांचं लक्षण आहे. पण ज्या वेळेला परिस्थिती इतकी अवघड असते की त्यावेळेला, म्हणजे तो विक्टर फ्रँकलचं जे पुस्तक आहे ते पुस्तक हे नाझीच्या छळछावण्यांबद्दल आहे आणि त्याच्यामध्ये किती वर्स्ट कंडिशन्समध्ये काही लोक सर्वाईव्ह झाली ह्याबद्दलचं ते डिस्क्रिप्शन आहे. सो त्याच्यामध्ये असं आहे की आपली मानसिक स्थिती सुद्धा तशी तयार होते आणि आपण खूप ऑडमधल्या ऑड परिस्थितीमध्ये सुद्धा फार व्यवस्थित राहू शकतो. सो मला असं म्हणायचं आहे की चॅलेंज युअर फ्लेक्झिबिलिटी. दर वेळेला तुमच्यात जे विचार आहेत, जे अनरिअलिस्टिक आहेत किंवा इरॅशनल आहेत, जस्ट कन्फ्रंट देम, टेक अ पॉज. आणि मी सगळ्यात शेवटी एक प्रत्येक ह्याला विचारतो की तुमचं प्रत्येक वेळेला जे बिहेवियर आहे बिफोर डुईंग एनिथिंग, जे कधी कधी फार इम्पल्सिव्ह असतं, म्हणजे वी रिॲक्ट, वी डोंट रिस्पॉन्ड, आपण रिॲक्टच करतो. 1 सेकंदासाठी थांबायचं आणि स्वतःला विचारायचं, डज इट मेक सेन्स? इफ इट मेक्स, डू इट. इफ इट डझंट, डोंट. सो मला असं म्हणायचं आहे की सायकोलॉजिकल वेलबिंग साठी असं एक ठराविक पुस्तक मुलांनी किंवा पुरुषांनी किंवा वयस्कर लोकांनी वाचावं असं नाही, पण इकिगाई, विक्टर फ्रँकेलचं पुस्तक, त्याच्या जोडीला सायकोलॉजिकल वेलबिंग वरती जे काही तुम्हाला आत्ता जुबी, म्हणजे मुलांसाठी स्पेशली जे काही सायकोलॉजिकल वेलबिंग वरती सध्या डेव्हलपमेंट, रॉबिन शर्माची जी पुस्तकं आहेत ती थोडीशी ऐकायला हवीत. बट दीज आर फॉर द डेव्हलपमेंट्स अँड फ्रॉम देअर यू कॅन डिड्यूस की सायकोलॉजिकली वेल म्हणजे काय. सो हे हेल्थचं उदाहरण आहे किंवा सायकोलॉजिकली हेल्दी व्यक्तीचं उदाहरण आहे किंवा सायकोलॉजिकल हेल्थ अशी असते असं आयडियल पुस्तक म्हणून फारसं काही जे मुलांनी किंवा यांनी सगळ्या जनरेशन, म्हणजे सगळ्याच्यांनी वाचावं असं नाही. जून हा मेन्स मेंटल हेल्थ अवेअरनेस मंथ आहे, तर त्याविषयी आपण आज एक पॉडकास्ट केला. त्या पॉडकास्टमुळे होपफुली तुम्हाला आपल्या सगळ्या नवीन काही शिकायला मिळालं असेल, आपली अवेअरनेस वाढला असेल. तर मेंटल हेल्थ विषयी कोणी स्टिग्मा बाळगू नये. कोणाला असेल तर त्यांनी एक्सपर्टची वेळोवेळी सल्ला घ्यावा आणि स्वतःने प्रत्येकाने आपापली काळजी घ्या. आणि अजून काही असे इंटरेस्टिंग विषय आपल्या चॅनलवरती डिस्कस केले जातील. सो कनेक्टेड राहा. धन्यवाद.